रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी खूप खुश आहे. म्हणजे आपलं बघा, घर जे असतं ना ते आपल्यासाठी ना खूप स्पेशल असतं. म्हणजे एक लेडीज लोकांसाठी तर खूपच जास्त असतं. म्हणजे त्याच्यासाठीच मी आहे ना आज थोडीशी जास्त खुश आहे, कारण यांनी माझं ऐकलंय. खूप दिवसापासून त्यांच्या मागे लागले होते मी, की आपल्याला थोडं घर ना असं म्हणजे नीटनेटकं हे करायचंय म्हणून. तर बघा, बाथरूमचं काम जेव्हा काढलं ना, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर बाथरूमचं काम झाल्याच्या नंतर घर एवढं खराब झालं होतं ना, की काय सांगू, पूर्ण धुळीने माखलं होतं. मग यांना मी म्हटलं, "अहो, घर तर आता सर्व पूर्ण आहे ना खराबच झालंय, तर मग आपण काय करूया, हॉलसाठी ना हॉलमध्ये म्हणजे पूर्ण आहे ना, काय व्हायचं, बाथरूमची जी भिंत आहे ना, ते पुढच्या साईडनेच आहे ना एकदम असे पोपडे धरल्यासारखं व्हायचं." मग त्यांना म्हटलं, "आपण काय करू, अर्ध्याला अर्ध्याच म्हणजे बसून घेऊया. स्टाईल मस्त अशा बसवल्या ना, की ते पोपड्यांचं पण टेन्शन नाही राहणार आणि घर पण दिसायला खूप छान दिसेल." आणि माझ्या मनात आहे ना, ते खूप दिवसापासून चाललंच होतं. आणि मी विचार करायचे का यांना कसं बोलायचं, कारण हे म्हणायचे की नको, हॉलमध्ये अर्ध्या स्टाईल्स चांगल्या नाही दिसणार म्हणून, किंवा म्हणजे हॉल कसं पूर्ण भिंतीचं कलरच छान वाटणार. म्हणून म्हटलं जाऊ दे आता. पण माझ्या मनात होतंच की हॉलला आहे ना अर्ध स्टाईल करायचं, आणि मेन म्हणजे पहिले आहे ना मला किचनचं करायचं होतं. पण मी म्हटलं नको, जाऊ दे, किचनला थोडं जास्त खर्च पण आहे आणि जास्त वेळ पण लागणार. तर म्हटलं मग काय करू आपण, आता हे जर खराब तर झालंच आहे घर, मग म्हटलं हॉलचंच करून घेऊया. तर त्याच कामासाठी ना सुरुवात केली होती आणि मी त्याच्यासाठी खुश पण होते आणि एवढी दमल्यासारखं पण वाटत होतं, कारण आधी 2 दिवस ना बाथरूमचं काम चालू होतं, त्यामुळे एवढी चिडचिड व्हायची ना की काय सांगू. मग हॉलचं करायचंय, मग सगळं आहे ना कपाट वगैरे, बेड आहे ना, छोटा बेड, ते सगळं पूर्ण मध्ये आहे ना असं घेतलं होतं ओढून. आणि कपाटातले आहे ना सर्व सामान माझं काढायचं काम चाललं होतं, जे काचेच्या ह्याच्यात आहे ना बाहुल्या वगैरे. म्हटलं त्या जर धुळीने पूर्ण माखून जातील, म्हणून जेवढं धुण्यासारख्या वस्तू आहेत त्या सर्व मी काढून घेतल्या. कारण जे म्हणजे डबे वगैरे होते ना, ज्वेलरी बॉक्स जे 2-3 होते ते तसेच ठेवले मी. बाकीचं सर्व काढून घेतलं. आणि भक्तीने काय केलं, मी वरती स्टूलवर चढले आणि म्हणजे तिच्या पण लक्षात नाही आलं, डायरेक्ट आहे ना फॅन चालू करायला म्हणजे बटन दाबलं तिने. आणि मी तिच्यावर ओरडले जोराची, म्हटलं, "बाई, माझी मान मोडून टाकते की काय?" पण तिने पटकन बंद केला आणि मी पण खाली वाकले. त्यामुळे ना एवढं काही झालं नाही. पटकन फॅन बंद होऊन गेला. आणि सकाळी ना स्वयंपाक वगैरे पण चालू होता माझा. म्हणजे सकाळचा स्वयंपाक मी पहिला करून घेतला, नंतर ते मिस्त्री वगैरे आले आणि त्यांनी काम चालू केलं होतं. तर भक्तीचं आहे ना, भक्तीला म्हटलं, "बाळा, आज तुलाच दुकानावर जायचंय." आणि एवढ्या सर्व कामामध्ये आहे ना, खरंच भक्तीने खूप मदत केली आहे. तिला सुट्टी पण म्हणजे भेटली होती. म्हणजे कसं, स्कूल अजून तिचं चालू नव्हतं ना झालं. मग तिला सुट्टी पण होती, पण तिने आहे ना खूप हेल्प केली, दुकानावर बसली. मग मी आहे ना सकाळी मस्त अशी फरसबीची भाजी, वरण-भात करून ठेवलेला. आणि नंतर आहे ना यांना वरण आवडत नाही, मग म्हटलं मटकीचा थोडा रस्सा करते. मग मटकीचा रस्सा केला, वरण-भात आणि चपात्या अशा करून ठेवल्या होत्या मी सर्व. भक्तीला जेवायला वगैरे दिलं. आणि मग आहे ना ती गेली दुकानावर. तोपर्यंत ते दादांचं आहे ना खालचं सगळं तोडून झालं होतं. वरती ना छल्ली मारायचं काम चाललं होतं त्यांचं. पण भिंती एवढ्या हेवी आहेत ना आमच्या बिल्डिंगच्या, की त्यांना ते ना टाचे पडतच नव्हते. ते एक वैतागले होते एकदम. नंतर मग मी पण दुकानावर गेले रात्री. आणि मग भक्ती बघा, ही भक्तीचे ना नाटकी तर कधी संपणार आहेत ना, खरंच बाबा. तर मग आम्ही दोघी हे आले दुकानावर, मग आम्ही आलो घरी. तर घरी येऊन बघतोय तर सगळा राडा असाच्या असा पडला होता आणि एवढं कंटाळा म्हणजे येत होता ना. ते मिस्त्री लोकांनी म्हणजे ना सर्व जे माती मिट्टी वगैरे पडली होती ना, ते सर्व त्यांनी भरून साफ करून गेले होते. पण शेवटी अख्ख्या घरात आहे ना धूळ तर झालीच होती. आणि घरात काही काम असलं ना, की जेवढा नंतर काम झाल्याच्या नंतरची जेवढी खुशी असणार आहे ना, त्याच्या आधी हे सर्व सहन करायलाच लागणार आहे, हे मला माहीत होतं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी आहे ना आलेच नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली. तर मग म्हटलं आता 1 दिवस वाढला जा. पण नंतर मग तिसऱ्या दिवशी आले आणि हे दुसरे म्हणजे कारागीर आणि मिस्त्री दोघे आलेले. मग जरा त्या दिवशी ना काम बरंच झालं. आणि भक्ती आहे ना दुपारी बघा कशी म्हणजे बेडवरती ना पडली होती.
तर 3 दिवस एवढं काम झालं आणि नंतर आहे ना बाकीची कामं जी राहिली होती ना म्हणजे स्टाईल्स तर झाल्याच नव्हत्या बसून. आणि मग मी आहे ना दुपारी कशी घरीच होते कारण भक्ती जाते दुकानावर. मग माझंही असं आहे ना काहीतरी चटर-पटर खायचं काम चाललं होतं. कैरी होती फ्रीजमध्ये ती कापून घेतली आणि तिच्यावर मस्त असं मीठ आणि लाल तिखट टाकून आहे ना घेतलेलं खायला. आणि भक्तीने ना खालून मला चकली आणून दिली होती, ती खात बसले होते. आणि अवतार तर माझा 15 दिवस आहे ना न बघण्यासारखा होता. असं केस वगैरे पूर्ण सिमेंटनी भरली होती कारण मग मी ना दुकानावर जास्त जातच नव्हते, घरीच होते. कारण कसं आपण लक्ष देऊन करून घेतलं ना की बरं पडतं. म्हणून हे म्हटले, तू काय दुकानावर जास्त येतच नको जाऊ, लक्षच दे घरात कसे काम करतात काय नाही ते मजबूत असं करून घ्यायला पाहिजे. कारण अशी कामं परत परत काय होण्यासारखी नाही आहेत. ते बघा बाथरूमचं दिसतंय ना कॉर्नर, बाथरूमचं झालं होतं पहिलंच काम. आणि नंतर मग हॉलचं चालू केलं ना आम्ही. तर हे स्टाईल आहे ना अर्ध्या लावून झाल्या होत्या आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना अशी गडबड झाली. ते नंतर लास्टला आहे ना मी काही म्हणजे व्हिडिओ घेतलाच नाही. मूड एवढा ऑफ झाला होता ना की काय सांगू. त्या दादांनी ना जे वरची छन्नी मारायची होती ना ती जास्त मारली होती. म्हणजे आम्ही ज्या लेवलला सांगितली होती त्याच्यापेक्षा जास्त मारलेली. त्यामुळे काय झालं, आम्हाला जी ही वरची पट्टी आहे ना ती अजून एक एक्स्ट्राची मारावी लागली. म्हणजे मी नंतर दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल किंवा मग ह्याच व्हिडिओला लास्टला मी प्रयत्न करेल दाखवायचा. कारण ती म्हणजे ना तो व्हिडिओ मी याच्यात जॉईंटच केलेला नाही आहे. बाकीचं जे झालं आहे ना तेच केलं. हे नंतर दुसऱ्या दिवशी वरची पट्टी मारायला लागली. ते बोलत होते दादा की नको म्हणून मारायला, आम्ही आपलं पुट्टी वगैरे भरून व्यवस्थित हे करू. तर हे बोलले, नाही आपल्याला आहे ना पट्टीच मारून घेऊया म्हणजे टेन्शनच नाही राहणार. तर खिडकीला पण ही चौकट बनवली होती आणि किचनचा आणि हॉलच्या एंट्रीचा जो दरवाजा आहे ना त्याला पण अशी चौकट मला बनवून घ्यायची होती ब्लॅक कडाप्यामध्ये. मला खूप आवडायची, पहिल्यापासूनच माझं चाललं होतं नाही मला तसंच पाहिजे म्हणून. पण ह्या खिडकीला जी सेटिंग होती ना ती एवढी म्हणजे वाकडी तिकडी होती ना, त्यांना मापच बसत नव्हतं. तरी का इकडं तिकडं करून त्यांनी कसं तरी ती चौकट बसवली आणि अशा प्रकारे काम पूर्ण झालेलं आहे माझं. नंतर आहे ना एका दिवशी पूर्ण हॉलचा मी व्ह्यू दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हे तर पूर्ण आहे ना असं जे सगळं म्हणजे घर आहे ना विस्कटलं होतं ते मी एक व्हिडिओ केला. कारण कसं हे बोलले होते की पूर्ण सगळी साफसफाई वगैरे करून घे. तर चला भेटूया पुढच्या